नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडतो का माझा स्टॉप लॉस कुणाला माहिती होतो की काय? ज्यावेळी मी नेमका स्टॉप लॉस लावतो त्याच वेळी स्टॉप लॉस हिट होतो आणि मार्केट पुन्हा वरती जातं. कधी कधी असं वाटतं की ब्रोकरला माझी पोझिशन समजते की काय? असे सगळे प्रश्न तुम्हाला पडतात का? म्हणून तुम्ही स्टॉप लॉस लावणं थांबवता का आणि विदाउट स्टॉप लॉस तुम्ही ट्रेडिंग करता? कधी कधी मार्केट ज्यावेळी तुम्हाला लॉस देतं तो लॉस तुम्ही चांगल्या पद्धतीने होल्ड करता. एक मनामध्ये आशा असते की मार्केट पुन्हा वरती जाईल आणि ज्यावेळी मार्केट तुम्हाला प्रॉफिट देत असतं त्यावेळी तुमच्या मनामध्ये अशी अपेक्षा तयार होते की बाबा आलेला प्रॉफिट जायला नको, म्हणून तुम्ही लवकर पोझिशन कट करता आणि मार्केट तुमचं टार्गेट देतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं सायकोलॉजीमुळे घडतं आणि त्याच्या मागे एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे लिक्विडिटी. तुम्ही स्टॉप लॉस लावता आणि मार्केट तुमचा स्टॉप लॉस हिट करतं, याचा अर्थ मार्केटनं पेंडिंग लिक्विडिटी ग्रॅब केलेली आहे किंवा स्वीप केलेली आहे. अशा पद्धतीनं मार्केट पेंडिंग लिक्विडिटी घेतं आणि मार्केटमध्ये मोमेंटम होतो. आणि बरीच लोकांना ती लिक्विडिटी माहीत नसल्यामुळे त्यांचा स्टॉप लॉस कुठं लावायचा, एंट्री कुठं घ्यायची हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ट्रेड करत नसता त्यावेळी तुमचे टार्गेट हिट होतात आणि ज्यावेळी तुमची पोझिशन ऑन होते त्यावेळी तुम्ही पॅनिक मोडमध्ये जाता. ह्याचं एकमेव कारण म्हणजे सायकोलॉजी, आणि सायकोलॉजीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इमोशन्स. तुमच्या प्लॅनमध्ये जेव्हा इमोशन्स येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं डिसिजन मेकिंग पूर्णपणे खराब होतं आणि तुम्ही जो ट्रेड होल्ड करायला पाहिजे तो होल्ड न करता मधीच एक्झिट करता, स्टॉप लॉस लावत नाही किंवा स्टॉप लॉस हिट व्हायला लागला तर तिथला स्टॉप लॉस काढून तुम्ही खाली खाली सरकवता. हे सगळं इमोशनल इनबॅलन्सचं रिझन आहे. तुम्हाला ह्या गोष्टी थांबवण्यासाठी, तुमच्या प्लॅनवर स्टक राहण्यासाठी प्रॉपर माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या प्लॅनमध्ये ज्यावेळी इमोशन्स येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं लॉस होतो आणि ह्या चुका जर तुम्ही करत असाल तर मित्रांनो थांबा, नाहीतर तुमचा लॉस होतच राहणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी ट्रेड घेता, स्टॉप लॉस लावता, स्टॉप लॉस हिट होतो, याचा अर्थ तुमचा स्टॉप लॉस लिक्विडिटीच्या जवळ आहे. हे तुम्हाला कधी समजणार आहे? ज्यावेळी तुम्हाला लिक्विडिटी कन्सेप्ट समजणार आहे. आता मित्रांनो, युट्यूबवर बराच डाटा आहे, त्याचा उपयोग करा. तो समजत नसेल तर असा कुठला तरी मेंटॉर बघा ज्याला त्याचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्समधून शिका. कारण का, एखाद्याला जी मार्केटकडे बघण्याची नजर प्राप्त झालेली असते तीच नजर तुम्ही त्याच्या सहवासात राहिला की तुम्हाला प्राप्त होते आणि त्यामुळे मार्केट समजणं सोपं होतं. आणि शेअर मार्केट हे निरीक्षणाचा भाग आहे, त्यामुळे जितकं जास्त निरीक्षण कराल तितकं जास्त मार्केट समजणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्व्हेन्शन थांबवा. रोज नवीन नवीन स्ट्रॅटेजी जी तुम्ही मार्केटमध्ये वापरताय ते थांबवा आणि एका स्ट्रॅटेजीवर काम करा. मार्केटमध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी काम करतात, परंतु आपल्याला एका स्ट्रॅटेजीवर स्टक राहणं खूप गरजेचं आहे. ही कन्सेप्ट का सांगितली? कारण का बरीच जण स्टॉप लॉस लावतात परंतु भीती मनामध्ये असते की माझा स्टॉप लॉस दुसऱ्याला कळतो. त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे की स्टॉप लॉस कळत नाही, मार्केट लिक्विडिटी घ्यायला येतं त्यामुळे तो हिट होतो. थँक्यू सो मच.